आज आपण म्हणतो शेतकरी राजा आहे, शेतकरी राजा आहे, आणि राजाच्याच पोराला पोरी भेटत नाही. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे. शेतकरी राजाच्या पोरांना शिक्षण घेता येत नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं राज्य येऊ शकतं. आम्ही 8,000 रुपये उसाला भाव देऊ शकतो आणि ते डंके की चोट पर आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो. याचं चिंतन करणारे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं राज्य आणणारे. होतं काय की जे मोठमोठे उद्योगपती यांना करोडो रुपयाचे कर्ज दिले जाते, ही व्यवस्था बदलली पाहिजे. ही व्यवस्था बदलण्यासाठी पण जे मुद्दे सार्वजनिक आहे, म्हणजे जे सगळ्या जातीसाठी, आज शेतकरी फक्त मराठ्याचा नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा मुलगा आहे. आणि यांनी जर उमेदवार 288 दिले तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं राज्य येऊ शकतं. शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागू शकतात, कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला जाण असती. रात्री 12 कशा दिल्या जातात सर्वसामान्य शेतकऱ्याला माहित असतं की जे आपल्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे. बी बियाणं खरेदी करण्यासाठी निसर्गाची अवकृपा झाल्यानंतर शेतीमालाला हमी भाव. आज आपण म्हणतो शेतकरी राजा आहे, शेतकरी राजा आहे, आणि राजाच्याच पोराला पोरी भेटत नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे. आणि शेतकरी राजा म्हणजे राजाच्या पोरींचं लग्न जर करायचं तर त्याला कर्ज काढावं लागतं. कर्ज नाही भेटलं तर एखाद्या एकर जमीन विकावं लागते, आणि एखाद्या एकर जमीन नसली तर तो बिचारा आत्महत्या सारखा पर्याय निवडतात. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे. शेतकरी राजाच्या पोरांना शिक्षण घेता येत नाही. आज आपण बघितलं की शेतकऱ्यांसाठी बी बियाणं घेण्यासाठी आज बाहेरच्या राज्यांमध्ये कर्ज दिलं जातं विना म्हणजे मला वाटतं की तेलंगणा राज्यामध्ये 10,000 रुपये प्रतिवर्षी शेतकऱ्यांना दिलं जातं. आज आपलं एवढं पाऊस पडतो, हे सगळं पाणी वाहून जातं, याच्या काही उपाययोजना नाही. तर सरकारने याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार दिले तर आम्ही आज उसाला जवळ मला वाटतं 4-5 हजार रुपये काही भाव असेल, आम्ही 8,000 रुपये उसाला भाव देऊ शकतो. आणि ते डंके की चोट पर आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो. ते अगोदर मी सांगू शकत नाही, पण एक सांगतो की आज आपण 1 किलो साखर जर 70-80 रुपये किलोला भेटती, तर मिठाईवाला त्या समजा 1 किलो मिठाई आपण जर घेतली तर ती 400 रुपये ते 1000 रुपयापर्यंत ती मिठाई भेटते. आणि त्याच्यामध्ये पावशेर साखर वापरल्या जाते. मग ती पावशेर साखर 18 रुपयाची साखर तो 1000 रुपयाला विकतो. म्हणजे साखर तर तीच होती. आज ऊसापासून दारू तयार होती. दारू 180 ml 200 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत दारू भेटते. ऍश बनती, मळी बनती त्याच ऊसापासून. आणि शेतकऱ्याच्या ऊसाला भाव नाही, कापसाला भाव नाही. कापसापासून हजारो रुपयाचे कापड तयार केले जाते, पण कापसाला भाव नाही. म्हणजे आज टमाट्याला भाव नाही. सॉसवाले 100 ग्रॅम सॉस 100 रुपयाला विकतात, पण टमाट्याला भाव नाही. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही याचं चिंतन करणारे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं राज्य आणणारे. आज ऊसतोड कामगार बघितलं, ऊसतोड कामगारामध्ये 18 पगड जातीचे लोक काम करतात. 250 रुपये त्याला रोजंदारी दिल्या जाते. हे ऊसतोड कामगार ह्या गावावरून त्या गावावर जाते, त्यांचे पोरं शिकू शकत नाही. म्हणजे शेतकरी राजा आहे, आणि राजाची आज म्हणजे प्रधान मोठा आहे आणि राजा भिकारी आहे. आज आत्महत्या म्हणजे जर जरांगे पाटील यांचं सरकार आलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय भेटू शकतो. कारण 80 ते 90% समाज हा शेतकरी आहे. आणि त्यामुळे ही जी तीव्रता वाढली आरक्षणाची, जर शेतीमालाला हमी भाव मिळाला असता, कारण 90% मराठा समाज हा शेतकरी आहे, आणि शेती पिकत नाही, आणि पिकली तर इकत नाही, आणि जर विकायची वेळ आली, भाव बी असला तर निसर्ग साथ देत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी चाललेला आहे. त्यामुळं आम्ही कापसाला भाव देऊ शकतो. बटाट्याला आज बटाटे बघा तुम्ही, बटाट्याला भाव नाही, पण 10 ग्रॅमचं जर चिप्स घेतलं तर 10 रुपयाला चिप्स विकलं जातं. म्हणजे मोठे कोण व्हायले तर हे प्रोसेसिंग करणारे झाले. सर्वसामान्य शेतकऱ्याचं कोणी नाही. आज 1 लिटर दूध 36-37 रुपये भाव दिला जातो. 1 लिटर बिस्लेरी आज त्या भावामध्ये चालली. म्हणजे जोडधंदा जरी करायचा मला शेतकऱ्यांना, तर गाई म्हशी जर घ्यायच्या तर म्हणजे त्या जनावरालाच खायला इतकं लागतं, आणि इकडे दुधाचा भाव नाही. त्यामुळे बिस्लेरी दुधापेक्षा महाग चालली. आज साखरेला भाव नाही म्हणलं मी. आज 5 रुपयालाही चहा भेटती, आणि ती चहा तेवढीच साखर त्या 5 स्टार मध्ये असते, त्याच्यापेक्षा कमी, कारण शुगर झालेली असते त्या लोकांना. ती चहा 200 रुपयाला भेटते. म्हणजे
हा शेतकऱ्यांसोबत फार मोठा अन्याय आहे आणि ह्या जाणीव आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना आहे म्हणून। आणि इथं होतं काय की जे मोठमोठे उद्योगपती यांना करोडो रुपयाचे कर्ज दिले जाते, हे गंगाजळी म्हणून हे बुडीत मध्ये हे पळून जातात, यांना ते माफ होतं आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना 10-5 हजार जर घेतले तर त्याच्या घरी जप्तीची कारवाई करण्यासाठी आलं जातं। हा इथला न्याय, ही व्यवस्था बदलली पाहिजे। ही व्यवस्था बदलण्यासाठी म्हणजे आता सर्वांना वाटत असं आम्ही राजकीय बोलतो, राजकीय नाही, म्हणजे आरक्षणासोबत हे मुद्दे पण महत्वाचे। आम्ही आज लढतोय आमच्या जातीच्या आरक्षणासाठी, आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, पण जे मुद्दे सार्वजनिक आहे म्हणजे जे सगळ्या जातीसाठी, आज शेतकरी फक्त मराठ्याचा नाही, हा धनगराचा आहे, तेलाचा आहे, तांबोळ्याचा आहे, माळ्याचा आहे, सगळ्या जाती धर्माच्या बांधव शेतकरी आहे। आणि हे म्हणजे हे जे मुद्दे फक्त आरक्षणाचा जर मुद्दा सोडला, हे बाकीचे मुद्दे तर सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। आज आपल्या इथले उद्योगधंदे पळवले जातात, इथं नवीन उद्योगधंदे नाही। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आणि त्या जमिनी विकत कोणी घेतल्या तर या गब्बर लोकांनी विकत घेतल्या। आज DMIC मध्ये कारखाने आले नाही।